संबंध देशामध्ये कोकणामध्ये दोन सण, एक शिमगा उत्सव आणि गणपती उत्सव, या दोन सणासाठी मिलिटरी जवान देखील आपली व्यथा शिल्लक ठेवतात कोकणात येण्यासाठी. आणि लाखो 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 भाविक त्या शिमगोत्सवासाठी कोकणामध्ये येत असतात. मी प्रथमतः त्या शिमगा उत्सवाच्या शुभेच्छा सगळ्या चाकरमान्यांपासून सगळ्या भक्तांना मनापासून शुभेच्छा देईन. कोकणवासियांना बाबांनो, सावकाश जा, सावकाश या, अपघात कुठं होणार नाही त्याची दखल सगळ्यांनी घ्या असं देखील आपल्याला सांगेन. आई कालकाई माता देवी आपली जी आहे, गावची देवी, ती तुमच्यासोबत असतेच, त्याबद्दल कुठेही दुमत नाही. पण कोकणचा शिमगा हा संबंध देशामध्ये कुठंच मला पाहायला मिळणार नाही. आमच्या सगळ्या गावामध्ये आता ढोल सजवले गेलेत, ढोलाचे आवाज ऐकायला यायला लागले. तर गावचे आमचे, ज्याला आम्ही वाजंती म्हणतो कोकणातले, ते वाजंती सगळे आता बाहेर पडलेले आहेत, खेडी सगळे बाहेर पडलेले आहेत. आणि आता आमच्या पालख्यामध्ये देवी बसतील आणि आता उद्यापासून पालख्या देखील बाहेर पडणार आहेत. पालख्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये, प्रत्येक कुटुंबाला भेटण्यासाठी आमची देवी वर्षातून एकदा आमच्या घरामध्ये येते. आणि तो सण, तो दिवस आमच्यासाठी कोकणवासियांसाठी एक आनंदाचा दिवस म्हणून आम्ही साजरा करत असतो. उद्या आमची सान असते, त्या सानेवरती पालखी बसते, त्यामुळे हजारो कुटुंब येऊन तिथं देवीच्या आमच्या ओटी बघत असतात. या प्रथा वर्षानुवर्षापासून कोकणामध्ये चालल्या आहेत. तेव्हा आई देवीचा, भवानीचा, कालकाय मातेचा, कोटेश्वरी, मानाय, झोलाय, पांडवी, कालकाय, केदार बाबा, हे सगळे देव आता आमचे बाहेर पडतात उत्सवासाठी. संबंध कोकणच शिमगा उत्सवाच्या माध्यमातून आनंदमय होत असतो. संबंध कोकणामध्ये ढोल ताशांचा जल्लोष असतो. अनेक लोक, मुंबईची मंडळी, चाकरमानी मंडळी, बाकीची लोक हे कोकणाचा शिमगा पाहण्यासाठी देखील कोकणामध्ये येत असतात. तेव्हा या शिमगा उत्सवाच्या मी सगळ्यांना, माझ्या बांधवांना, माय बहिणींना सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि या कोकणामध्ये सगळ्यांना चांगले दिवस यावे, कोकण आर्थिक सक्षम व्हावा, अशी माझ्या कालकाय देवीला, माझ्या कोटेश्वरीला विनंती करतो. धन्यवाद.